हॅलो गाईज, सो हा आहे डे 2 आमचा हम्पीमध्ये. काल आम्ही नॉर्थ हम्पी पाहिलेलं आणि आज आम्ही पाहायला जाणार आहोत साऊथ हम्पी, जिथे वेगवेगळे टेम्पल्स वगैरे आहेत. सो चला आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. आमचा जो ड्रायव्हर आहे अजय, तो पण निघाला इथे आम्हाला पिकअप करण्यासाठी. तोपर्यंत आम्ही पण ब्रेकफास्ट करून घेतो. तुम्हाला दाखवतो आता आम्ही आज काय ब्रेकफास्टमध्ये खातोय आणि त्याच्यानंतर आपण जाऊया साऊथ हम्पीच्या टूरवरती. चला तर. सो फायनली आम्ही ब्रेकफास्ट घेतला. इथे घेतलेत मी काही फ्रूट्स, त्याच्यानंतर आहे व्हॅनिला मिल्कशेक आणि इंडियन ब्रेकफास्टमध्ये घेतलेत मी पोहे, त्याच्यानंतर हे जिरा बोंडा आहे, इडली आहे, टोमॅटो चटणी आहे, सांबार आहे आणि आहे पोटॅटो चीज शॉट्स. सो चला आम्ही आता ब्रेकफास्ट करतो. ऋषीने इथे नूडल्स पण घेतलेले दिसत आहेत आणि ऋषीने ज्यूस पण घेतला आहे. सो आम्ही आता ब्रेकफास्ट करतो पटापट, मग आपण जाऊया फिरायला. हे आहे त्या काळातील हम्पीच्या प्रवेशद्वारापैकी एक प्रवेशद्वार. सो आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटला चाललो आहेत, जे आहे विजय विठ्ठल मंदिर. त्याच्यासाठी इथून आपल्याला एक इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायला लागेल, जी आहे 20 रुपये चार्जची. आणि पुढे जे आहे एंट्री तिकीट असणार आहे 40 रुपयाचं, जे आपल्याला सांभाळून ठेवायला सांगितलं आहे, कारण बाकी काही स्पॉट्सवरती ते सेम तिकीट चालू शकतं अंटिल सेम डे. सो चला आधी आपण इथे तिकीट घेऊया इलेक्ट्रिक व्हेकलचं आणि पुढे घेऊया एंट्रीसाठीचं. सो आता आपण इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसलो, जे आपल्याला मेन गेटच्या इथून घेऊन जाईल. पंधराव्या 16व्या शतकातील राजा कृष्णदेवराय त्यावेळेचं हे मार्केट, जिथे घोड्यांची विक्री चालू असायची. आता जे आपण बघतो हा पूर्ण तुटलेला भाग आहे, पण त्यावेळी ह्याच्यावरही एक मजला होता. दोन्ही बाजूला हे मार्केट असायचं, जे मंगळवारी भरायचं आणि इथे घोडे वगैरे सैनिकांसाठी वगैरे त्यांची इथे विक्री व्हायची. एकेकाळी हम्पी हे सर्वात रिच, सर्वात श्रीमंत असं शहर होतं, परंतु कालांतराने त्याचा एक विध्वंसक शक्तींमुळे नाश होत गेला आणि आता आपण बघतो ती फक्त दगडं. परंतु ही जी दगडं आहेत, एकेकाळचं बोललं जातं की ही किष्किंधा नगरी होती, जी वाली सुग्रीवांची होती ती ही. परंतु आता इथे पूर्णपणे नुसते दगड आहेत. पण त्याच्या मागचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथूनच आपल्याला दिसतं आहे ते आहे श्री विजय विठ्ठल मंदिर. चला आज जाऊया. हा आहे मुख्य गोपुरम, जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. वरती जो आपल्याला मध्ये अर्धवट तुटलेला भाग दिसतो, तिथे पूर्वीच्या काळी सोन्याचा कलश असायचा, जो सुलताननी तोडून नेला. प्रवेशद्वाराजवळ आपल्याला असं विविध नक्षीकाम दिसतं आणि त्यासोबतच दगडावरती लिहिलेले शिलालेखही आपल्याला सापडतात. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी अशा भव्य वास्तू दिसतात. या बाजूला हे त्यावेळेचं किचन होतं आणि त्याच्याच बाजूला जे येणारे पाहुणे त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था होती. आणि हा जो आहे हा आहे कल्याण मंडपम, जिथे त्यावेळी लग्न वगैरे केली जायची. हा जो आहे ते भजन मंडपम, इथे बसून भजन कीर्तन हे केले जायचे. आणि मधला जो आहे त्याला डान्सिंग हॉल म्हणजे नृत्य मंडपम बोलू शकतो, की ते इथे केलं जायचं. मागच्या बाजूला या इथे जे आहे तो त्यावेळेचा वॉशरूम एरिया म्हणू शकतो, की स्नान करून इथे येऊ शकतात मंदिराच्या दर्शनासाठी वगैरे. आणि त्या बाजूने तिकडे असं छप्पर होतं की तिकडचं पाणी पावसाळ्यातलं बरोबर या दिशेने पुन्हा बाहेर पडेल असं. आणि हा आहे तो रथ
जो आपल्याला 50 रुपयांच्या नोटांवरती दिसतो. पूर्वी याची चाकं फिरायची सुद्धा, परंतु कालांतराने त्याला तिकडे स्थिर करण्यात आले. तसंच इथून वरती काही जण जात होते, त्यामुळे आजूबाजूला देखील तटबंदी करण्यात आली. रथाच्या वरती विठ्ठलाची सुंदर कोरीव मूर्ती सुद्धा बघण्यात येते. त्यावेळी घोड्यांची जी विक्री व्हायची ती कशी केली जायची ते इथे करण्यात आलेलं आहे. हे जे आपल्याला छोटे छोटे खांब दिसत आहेत, पूर्वीच्या काळी ह्याच्यावर चंदनाच्या लाकडाने वादन केलं जायचं, ज्यातून सुंदर असं संगीत निर्माण व्हायचं. आपण आता आतमध्ये आलो आहोत विठ्ठल मंदिराच्या. तुम्हाला दाखवतो की आतलं बांधकाम कसं आहे ते. या मंदिराची रचना 16व्या शतकातील आहे. या विठ्ठल मंदिराबद्दल आख्यायिका प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की विठ्ठलाने राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नामध्ये येऊन आपली मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला स्थापन करण्यास सांगितले आणि तेव्हापासून या मंदिरात मूर्ती नाही आहे. हा त्यावेळेचा गर्भगृह असायचा. जे 2 दगड दिसत आहेत त्याच्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असायची. पुजारी तिथे आतमध्ये पूजा करायचे आणि राजा मात्र इथे असायचा, कारण आतमध्ये जायची कोणालाही परवानगी नसायची. त्याच्यात जर डाव्या बाजूला बघितलं तर इथून खालतून प्रदक्षिणा मार्ग आहे. जर आपण इथं बघितलं, या पायऱ्या उतरून प्रदक्षिणा मार्ग इथून चालू होतो, जी मूर्तीच्या मागे प्रदक्षिणा घेऊन समोरच्या बाजूने येते. व्हेंटिलेशनसाठी वरती त्यावेळेला इथे आपल्याला काही खिडक्या केलेल्या दिसतात. पावसाचं पाणी जावं म्हणून खालती त्यावेळी ड्रेनेज सिस्टम पण इथे करण्यात आलेली आहे. इतका ॲडव्हान्स आहे मंदिर. गर्भगृहाच्या वरतीच असलेला हा गोपुरम. हा जो समोर आहे तो आहे नृत्य मंडप. राणी याच मंडपात नृत्य करायची. बाहेरच्या प्रजेने तिचं नृत्य पाहू नये म्हणून त्यावेळी इथे पडदा टाकण्यात यायचा. वरून पडदा टाकल्यानंतर त्याचं खालती इथे हुक इथे लावण्यात यायचे. आपल्या इथे दिसू शकतं की त्याची व्यवस्था इथे केली गेली होती. सो आता आपण दुसऱ्या स्पॉटला आलोय, जे आहे आर्किओलॉजिकल म्युझियम, म्हणजेच पुरातत्व संग्रहालय. इथे आतमध्ये वेगवेगळ्या मूर्ती वगैरे आहेत, जे हम्पीमध्ये जुन्या ज्या सापडल्या त्या सगळ्या आहेत. बघूया अजून काय काय आहे आतमध्ये. जे आपण विठ्ठल मंदिराच्या इथे तिकीट काढलेलं 40 रुपयाचं, तेच आता इथे दाखवायचं आहे आपल्याला. वेगळं काढायची गरज नाही. चला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे मॉडेल ऑफ हम्पी व्हॅली असं होतं आणि संपूर्ण हम्पीचं इथे आपल्याला एक मॉडेल बघायला मिळू शकत होतं. त्याची माहिती पण इथे लिहिली गेली होती. त्या स्पॉटची नावंसुद्धा इथे लिहिण्यात आली होती. आता आपण आलो तिसऱ्या स्पॉटवरती, जे आहे क्वीन्स बाथ. राजा कृष्णदेवराय ह्याच्या जे 2 पत्नी होती, त्यातली एक पत्नी जी आहे चिन्नादेवी, ती त्या काळाचा जो रॉयल एन्क्लोजर होता तिकडे यायची आणि इथे जे आहे ते आंघोळ करायचे. पूर्वी ही 2 मजल्याची बिल्डिंग होती. खालती आंघोळीचा आणि वरती जे हे कपडे वगैरे बदलण्याची जागा असायची. आता सध्या तरी आपल्याला वरचं बांधकाम तुटलेलं दिसतंय, पण खालचं बांधकाम थोडं थोडं आहे, ते आपण बघूया. सो इथे राणी तबला, संगीत वगैरे या ह्याच्यामध्ये आंघोळ करायची. बघूया कसं आहे क्वीन्स बाथ. राणी जेव्हा आंघोळीला जायची तेव्हा इथे जे आपल्याला दिसतंय इथे पाणी असायचं आणि मगरी सोडल्या जायच्या, जेणेकरून आतमध्ये राणी आंघोळ करताना कोणी प्रवेश करू नये म्हणून.
से डोर बनाया था सब उस टाइम पे। बाप रे, साल में 9 दिन ओपन करते थे। सो आता आपण नेक्स्ट स्टॉपवरती आलो आहोत। इथे बेसिकली त्या काळी दसरा फेस्टिवल जो असायचा तो खूप मोठा धूमधाम ह्याच्यामध्ये साजरा केला जायचा। आज पण आता हा फक्त मैसूरला आपण बघू शकतो की अंबारी रथ वगैरे तिकडे निघतात प्रत्येक दसऱ्याला, तसंच त्यावेळेला इथे असायचं। तेव्हा या इथून वरतून एक चंदनाचा मंडपही होता जिथे राजा आसनस्थ होऊन पूर्ण दसरा फेस्टिवल जो आहे ते बघायचे। पण नंतर कालांतराने तो चंदनाचा मंडप जाळून टाकण्यात आला आणि आता उरली ती फक्त ही दगड। हा आहे तो दरवाजा जो फक्त या दसरा सणासाठी इथे उघडला जायचा। ते 9 दिवस जे आहेत त्या दिवसापुरतीच हा उघडा असायचा आणि नंतर मात्र हा पूर्ण वर्षासाठी बंद असायचा। हा आहे राजप्रांगण, म्हणजेच ज्याला महानवमी डिब्बा किंवा दशहरा डिब्बा पण बोलतात। आणि हा आहे सिंहासन मंच, ज्याच्यावरती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजा इथे आसनस्थ व्हायचे आणि इथून संपूर्ण दसरा उत्सव जो आहे तो अनुभवायचे। सो इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत। इथे हजारम्मा मंदिर आहे, त्याच्यानंतर राजाचा एक दरबार आहे, एक सिक्रेट चेंबर आहे, त्याच्यानंतर एक टँक आहे, एक स्नानघर आहे आणि काळ्या दगडाची एक पुष्करणी पण आहे। आपल्या समोर जे आहे ते आहे पुष्करणी आणि त्याच्या समोर हे पाईपासारखं जे आपल्याला दिसतंय हा त्यावेळी पाईपच होता दगडांचा, ज्याच्यातून कमलापूर तलावातून पाणी यायचं या पुष्करणीच्या ह्याच्यासाठी आणि ते पुढे त्या हौदामध्ये तिथे ओतलं जायचं। ह्याचा उपयोग जो आहे पुष्करणी तीर्थाचा उपयोग जो आहे, पुष्करणीचे पाणी जे आहे ते त्या काही अनुष्ठानं किंवा धार्मिक विधींसाठी प्रामुख्याने केला जायचा। जर आपण जवळून बघितलं तर असे त्याला वेगवेगळे चबुतरे आहेत। आणि जर आपण इथे बघितलं तर यामधून पाणी यायचं आणि ते जायचं थेट आतमध्ये या पुष्करणीत। सो आता आपण आलोय नेक्स्ट स्टॉपवरती जे आहे हजार रामचंद्र मंदिर। सो आपण बघू शकतो इथून मंदिर कसं आहे ते। माझ्या बॅक साईडला मंदिर आहे आणि त्याच्या समोर जे आहे ते त्या काळचं मार्केट होतं जिथे मसाला वगैरे यांची विक्री केली जायची। संध्याकाळचं मार्केट होतं त्यामुळे तिथे मोठा असं स्तंभासारखं आहे, तिकडे लाईटसारखं असायचं, दिवे वगैरे काहीतरी असतील जेणेकरून ते संध्याकाळी मार्केट चालू राहायचं। इथे ब्रेलमध्ये पण आपल्याला दिसू शकतं लिहिलेलं आहे। मंदिराच्या 4 स्तंभ आहेत जे काळ्या दगडाचे आहेत। पूर्ण हम्पीमध्ये 2च ठिकाणी आपल्याला फक्त हे काळे दगड बघायला भेटतात। एक आहे हे हजार रामचंद्र मंदिर आणि दुसरं म्हणजे समोरचं पुष्करणी। हे जे 4 स्तंभ आहेत, पिलर्स जे आहेत हे काळ्या दगडापासून बनवलेले आहेत, काळे पाषाण ज्याच्यावर बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे देवी देवतांचे। हे फक्त या मंदिरात आणि ज्या पुष्करणीच्या इकडचे जे काळे दगड होते ते संपूर्ण हम्पीमध्ये फक्त 2 जागी आपल्याला बघायला भेटतात। सो आपण आता एक नेक्स्ट स्टॉपवरती आलो आहोत जिथे आहे लोटस महल। त्याच्या समोर एक वॉच टावर आहे आणि या लोटस महलमध्ये बेसिकली राणी जी होती ती विश्रांतीसाठी यायची। जो दसरा फेस्टिवल वगैरे सगळं झाल्यानंतर पूजा वगैरे विश्रांतीसाठी या लोटस महलमध्ये यायची आणि त्या वॉच टावरमधून
सैनिक जे आहेत ते पहारा द्यायचे. सोबतच आता आपण आतमध्ये जाऊया, आधी बघूया आतमध्ये अजून काय काय आहे ते. हा एक राणीचा महल होता आणि हा जो दिसतोय तो आहे लोटस महल. इथे राणी विश्रांती घ्यायची आणि ह्याच्याच बॅक साईडला आहे वॉच टॉवर, सो दॅट सैनिक जे आहेत ते पहारा देऊ शकत होते. सो आता आम्ही ते काली रेस्टॉरंट आहे तिथे जेवायला आलो आहे. बुफे पद्धत आहे तिथे. सो आज व्हेज खायचं आहे, तर बघूया इथे काय काय यांच्या मेन्यूमध्ये. चण्याची भाजी, सॉरी अच्छा डाळ फ्राय, फ्राईड राईस, थँक्यू. काय घेतो? चांगला आहे. चण्याची भाजी आणि डाल फ्राय, एकदम घरगुती जेवण. बरं चला मग आम्ही पण खायला बसतो आता, बोलू आपण थोड्या वेळाने. सो आता आपण अजून एका स्पॉटवरती आलो आहोत. लंच वगैरे झाला, पेटपूजा खतम, अब घुमना चालू. सो आपण आता आलो आहे एक प्राचीन शिव मंदिरच्या इथे, जे अंडरग्राऊंड होतं, ज्याच्यावरती संपूर्ण केळीची झाडं होती. त्याचं उत्खनन जेव्हा केलं गेलं तेव्हा इकडे अंडरग्राऊंड शंकराचं मंदिर सापडलं. चला बघूया. गुरुवे शरणं गुरुवे शरणं शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं. सो हम्पीचं ऊन खूप आहे, त्यामुळे थोडं प्रोटेक्शन आम्ही घेतो, कारण उन्हाची झळ खूप येते तोंडावरती. सो आता आपण आलो एका वेगळ्या स्पॉटवरती. हे आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. इथे लक्ष्मीची आणि नरसिंहाची, मुख्यतः नरसिंहाची जी आहे ती 22 फूट उंच अशी मूर्ती आहे, जी एका दगडात कोरलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला एक शिवलिंग आहे, ज्याला बडवी शिवलिंग असं म्हटलं जातं. त्याची उंची खूप मोठी आहे आणि ज्याला आजूबाजूने पाण्याने घेरलेलं आहे. चला बघूया. नरसिंहाची जी आपण मूर्ती बघितली तिथेच लक्ष्मीची पण मूर्ती होती. लक्ष्मी नरसिंह असे होते, परंतु लक्ष्मीची मूर्ती तोडण्यात आली, त्यामुळे आता फक्त जी आहे ती नरसिंहाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला आता आहे बडवी शिवलिंग, ज्याचं आपण दर्शन घेणार आहोत. सो आत्ताच लक्ष्मी नरसिंह मूर्तीच्या पुढे जर आलात तुम्ही तर इकडे लागतं आपल्याला बाळकृष्ण मंदिर. या साईडला बाळकृष्ण मंदिर आहे आणि ह्याच्याच मागच्या बाजूला वरती जो डोंगर आहे तो आहे मातंग डोंगर, मातंगी देवीचा डोंगर आहे. आणि त्याच्या खालती आपल्याला तुम्हाला दाखवतो मी, या बाजूला जे आहे इथे त्या काळचं हम्पीचं बाजार लागायचं, जिथे तांदूळ, त्याच्यानंतर आपले भाज्या वगैरे हे सगळं भेटायचं, जे 1.5 किलोमीटर लांब असायचं. दाखवतो तुम्हाला. तो जो डोंगर आहे तो आहे मातंगी हिल आणि हे जे आहे तिथून लाईनीत ते जे दिसतं आपल्याला तिकडे मार्केट भरायचं. आणि तिकडे पुढे जो एक मंडपम दिसतोय आपल्याला तो आहे तेनालीरामा मंडपम. तिकडनं आणि वरतून अखंड विजयनगर दिसायचं. तसंच समोर जे आहे बॉक्स टाईप एक, त्या आकाराचं डोनेशन बॉक्स असायचं. आणि हे आहे बाळकृष्ण मंदिर. मंदिराच्यात सध्या तरी मूर्ती नाही आहे, कारण पूर्वी काही 2 मूर्ती असायच्या, एक सोन्याची आणि एक दगडाची. पण जे सुलतान होते
त्याने सोन्याची मूर्ती तर चोरी केलीच, पण सोबत दगडाची पण त्याने चोरी केली. कारण त्या काळी कधी कधी दगडाच्या मूर्तीच्या आतमध्ये मौल्यवान वस्तू वगैरे ठेवल्या जायच्या, म्हणून दोन्ही याची चोरी झाली. त्यामुळे सध्या आतमध्ये मूर्ती तर नाही आहे, पण आपण मंदिराच्या आतमध्ये नक्षीकाम वगैरे सुंदर बघू शकतो. चला. पूर्ण भिंतींवरती नक्षीकाम केलेलं आहे, इतकं डिटेलिंग आहे, बारीक बारीक. आणि आता आपण आलो आहोत हम्पीमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजेच विरूपाक्ष मंदिराच्या इथे. सर्वात पुरातन आणि हम्पीमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान. मंदिराच्या आजूबाजूला जी आपल्याला ही जागा दिसते आहे, तिकडे त्या काळी सोनं, चांदी, हिरे, मोती, विविध रत्न यांची विक्री व्हायची, देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे हे त्यावेळेचा सराफा बाजार असंही आपण म्हणू शकतो. आणि समोरच आहे विरूपाक्ष मंदिर. चला तर. मंदिराच्या प्रवेशद्वारातच भव्य असे मोठे 2 रथ आहेत, जे उत्सव काळी चालवण्यात येतात. हे आहे हम्पीचं मार्केट. इथे आपल्याला कपडे, किचन्स, आर्टवर्क अशा बरेच गोष्टी आपल्याला बघायला भेटतील, जे एक्झॅक्टली विरूपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. सो फायनली आमची हम्पीची जी टूर आहे ती आज संपते. काल आणि आज आम्ही मस्त फिरलो, हम्पीचे वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोर केले. आणि आम्हाला ज्यांनी हेल्प केली त्यांच्याशी मी तुमचे इंट्रोडक्शन करून देतो. अजय, हे आहेत अजय, यांची स्वतःची रिक्षा आहे. आणि हम्पीमध्ये तुम्ही कधी आलात तर जरूर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. मी यांचा नंबर, नाव आणि इंस्टाग्रामची प्रोफाईल डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, प्लस इथे व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये पण देतो आहे. डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा, बिकॉज हम्पीचा तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तसा पर्सन असणं गरजेचं आहे. सो डेफिनेटली कॉन्टॅक्ट अजय, आणि तो तुमची डेफिनेटली हेल्प करेल हम्पी टूरसाठी. थँक्यू अजय. सो चला, मी तुमच्याशी रूममध्ये जाऊन बोलतो. सो फायनली आमची 2 दिवसांची हम्पी ट्रिप पण जी आहे तिथे संपलेली आहे. आणि आम्ही आज आता या हॉटेलमधला, हायत प्लेस हम्पीमधला आमचा लास्ट डिनर खातोय. खूप मजा आली या ट्रिपमध्ये हम्पीच्या, आणि तेवढीच ती टायरिंग पण होती, कारण तितके लोकेशन्स आम्ही फिरलो म्हणून. खूप प्लेसेस आहेत तिथे, तरी आम्ही बोलू शकतो जे मेजर प्लेसेस आहेत ते बघितले. पण ह्यात पण अजून काही असे प्लेसेस आहेत जे डिस्कवर तितके करता नाही येणार या 2 दिवसामध्ये फक्त. त्यासाठी आणखीन 3 ते 4 दिवस हवेत, कारण आम्ही आय गेस त्या म्युझियममध्ये बघितलं टोटल 56 अशा प्लेसेस आहेत. त्यातल्या त्यात या ज्या होत्या नॉर्थ अँड साऊथमधल्या, दोज वर व्हेरी इम्पॉर्टंट प्लेसेस. आम्ही ट्राय केले सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला दाखवायचे. आय होप तुम्हाला आवडले असणारच. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्या आधी बघा की आम्ही जेवणात काय मागवलंय ते. सो आम्ही इथे मागवलं आहे चायनीज. इथे आहे चिकन शेजवान राईस, त्याच्यानंतर इथे चिकन नूडल्स आहेत, आणि हे आहे चिकन चिल्ली बट ग्रेव्हीमध्ये, सिन्स राईससोबत खाण्यासाठी. सो ऋषी, हम्पी एन्जॉयड हम्पी? हो मग, खूप एन्जॉय केलं. आणि आता भूक लागली आहे खूप जास्तच. येस. सो फायनली आमची ट्रिप संपली हम्पीतली, आणि आता आम्ही करतोय चेकआउट. बॅग्स अँड ऑल घेऊन आता आम्ही जातो बाहेर. चेकआउट करायचं आहे. आय होप तुम्हाला ही हम्पी सिरीज आवडली असेल. कर्नाटका व्लॉग सिरीजमधला हम्पी, बँगलोर हे तुम्हाला दोन्ही व्हिडिओज आवडले असतील. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सो दॅट असेच वेगवेगळे प्लेसेस, नवीन नवीन ठिकाणी आम्ही जात असू. तोपर्यंत बाय बाय.
एक चेतना